शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती. महाराजांची कीर्ती बेफाम, भल्या भाल्यानं फुटला घाम. याला कोण घालील यस्सेने, दरबारी कुस्ती बेगम. बडी बेगम म्हणजे अली आदिल शहाची आई बर का. नजरेत तिच्या अंगार दरबार झाला गपगार. कुणी घेईना पुढाकार, साऱ्यांनीच मानली हार. इतक्यात अचानक एक सरदार उठला, बोलला, हम लाएंगे शिवाजी को. आणि त्यानं विडा उचलला. नवतेच अफजल खाने, या नवतेच अफजल खाने जिता जागता जणू सैताने. कानबोरला छाती ठोकून शिवबाला टाकतो चिरडून. कौतिक झालं दरबाराचे. खान निघाला मोठ्या दुर्नीत. गोड दळ पायदळ फौज फाटालाही बघ. अंगीत हातीच पळ, पाहणारा कप चुळचुळ. भेटेल त्याला शिर्डीत झिरतीत खानाची सेना निघाली. भाव लुटली, देवळा उद्ध्वस्त केली, आया बहिणीची आबरू लुटली. कोण कोण रोखणार हे वादळ. आता शिवबाचं काय खरं नाही. इकडं निजाम, तिकडं मोगल, पलीकडं इंग्रज. तो हेच बोलू लागला. Did you see the size of Afzal Khan's army? Yeah, sir. By the line of the mountains is dead. राजाची सेना मुठभर, खानाला कसा ठोपणार. काय लढवावा हुन्नर, चिंतेत पंत सरदार. महाराज आपला जीव मोलाचा आहे. खानाचं सैन्य अफाट आहे. त्याच्यासमोर आपला टिकाव लागणं अवघड आहे. काही दिवसांसाठी आपण कुठेतरी अज्ञातस्थळी निघून जा. काय म्हणालात रायबा? मासाहेब, आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही. राजांचा जीव वाचणं गरजेचं आहे. रायबा, शिवबा केवळ आमचा पुत्र नाही, तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे. या मातेने आपला पुत्र गमावला तरी बेहत्तर, परंतु भ्याडपणे पळून जाऊन या मराठी मुलखाचा स्वाभिमान गमावता कामा नये. अशा वाघिणीचा त्यो छावा. मासाहेब, आपला पुत्र आणि मराठी मुलकाचा स्वाभिमान विजय टिळा लावूनच परत अशा वाघिणीचा त्यो छावा. तथास्तु. गनिमान कसा ठेचावा, डोक्यात नेहमी कावा. भेटीचा भांडा सांगावा. प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावा. खानाने हसत हसत कबूल केला. दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खान प्रतापगडच्या पायथ्याशी खान आला बेगुमाने नाही त्याला जाण. शिवाजी राजाच्या करामतीची, शिवाजी राजाच्या करामतीची, शिवाजी राजाच्या करामतीची. आणि त्यासी नाही जाणीव शेतीची, त्यासी नाही जाणीव शेतीची. आणि करील काही कल्पना युक्तीची. हजी जी जी काय राजन, जीवा महाल आल्या. करील काय कल्पना युक्तीची. हजी जी या जेव्हा काय म्हणतोय खान? महाराज, खानाला तर खात्री पटली की आपण घाबरलात. छान, आम्हाला हेच हवं होतं. महाराज, आजच्या भेटीचं काय करायचं? पंतांकडून निरोप झाला, म्हणावा की आमची तब्येत जर अस्वस्थ होते, दुपारची वेळ ठरवा. जी. त्याला वाटू दे की भीतीपोटी आम्ही त्याला भेटायचं टाळतोय. जशी खानाच्या भेटीसाठी महाराजांना एक शानदार शामियाना उभारला होता. भेटीसाठी छान उभारिला, भेटीसाठी छान उभारिला. नक्षीदार शामियान्याला, नक्षीदार शामियान्याला. आणि अशा या शामियान्यात खान दौलत दुलेत, खान दौलत दुलेत. सय्यद
सय्यद बंडा त्याच्या संगतीला सय्यद बंडा त्याच्या संगतीला शिवबाच्या संगती मला उद्या त्याच्या भेटीस तुम्ही आमच्या बरोबर चला जीवा पंतांनाही बरोबर घ्या शिवबाच्या संगती मला शिवबाच्या संगती मला राजाला पाहून खान म्हणतो कसा आओ आओ शिवाजी आओ हमारे गले लग जाओ आओ खान हाक मारी तो हसरी खान हाक मारी तो हसरी रोकून नजारा गहिरी जिरहा खानानं राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला खान अभिमान मान्याला खान अभिमान मान्याला गटारीचा वाद त्यानं केला गटारीचा वाद त्यानं केला खर खर वाद झाला खर खर वाद झाला चिलखत होतय अंगाला चिलखत होतय अंगाला खानाचा वार फुका गेला खान गडबडला इतक्यात महाराजानं पोटामंदी पिचवा ठेकेला पोटामंदी पिचवा ठेकेला वाघनं खाचा मारा केला वाघनं खाचा मारा केला तरा तरा पडलं पोटाला त्याला गेला खानाचा कोचा भाई रे भाई रे छत्रपती युद्ध जाहे माझ्या जाम तुला बाजूला मला इथे मला तुला कान पडली पैसा मी काय बोललो प्रतापगडचे युद्ध झाले रक्त सांडले पाप सारी केली हे बोलताय पावन हे केला कृष्णेचा तुझा आवाज जास्त कान पडली पर्यंत पावन हे केला कृष्णेचा काय केलं काय केलं